हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. इट्स मी अंकित. गाईज, आपली शिमग्याची सुट्टी संपली आहे. आता सगळं घर पॅक वगैरे करून आपण जातो आहे परत मुंबईला. आपण आलेलो लास्ट संडेला, म्हणजे 5 दिवस कधी गेले काही समजलंच नाही शिमग्याचे. म्हणजे गावी आल्यावरती टाईम समजतच नाही, शिमग्याला पण आणि गणपतीला पण. गावी आल्यावरती काय टाईम समजतच नाही. मुंबईला टाईम जाम सुरू जातो, पण गावी आलो ना फट्ट करून टाईम गेला यार. म्हणजे समजलंच ना 3-4 दिवस कसे गेले. आपण तर खूप मजा केली, तुम्ही बघितलं असेल आपल्या ब्लॉगमध्ये आपण किती काय मजा केली. जर तुम्हाला आपले शिमग्याचे ब्लॉग आवडले तर मला कमेंट करून सांगा नक्की. बट एनिवेज, नाव इट्स टाईम टू गो गाईज. आता पूर्ण घराची आता वगैरे पॅकिंग वगैरे करायची आहे. त्याच्यानंतर आपण निघूया. 9 वाजलेत, मला वाटतं 11 तरी वाजतील आपल्याला निघायला. ठीक आहे, लास्ट बाय बाय. तर डायरेक्ट भेटू गणपतीत. हा बघा, हा पॅक वगैरे करतोय. आधी सगळी पॅकिंग वगैरे करावी लागते, त्याच्यानंतरच आपण निघूया. चला, आपल्या दोन्ही गाड्या आता रेडी आहेत निघण्यासाठी. गाडी लोड होते, पॅकिंग पूर्ण सगळं सामान बिमान ते भरतोय गाडीत. थोड्याच वेळात आता निघू. 10:30 वाजले, 10:30. बोला ना, 11 तरी वाजतील आपल्याला. अजून मम्मी आता भेटणार सगळ्यांना. मम्मी आता सगळ्यांना भेटणार, तर थोडासा टाईम जाईल. बघूया आता किती वाजतात. मला काही फायनली सुट्टी संपली शिमग्याची. मम्मी, किती लेट झालं तुझ्यामुळे, समजलं ना. 11 वाजले, पुढे ट्रॅफिक भेटली तर. आता अजून काका नाही आलेत. 11 वाजलेत, 11 वाजता आपण निघतोय. मम्मी, काय बोलायचं तुला लास्ट? गावाला बोल, बाय बाय करतेस तर. मी गावाला परत येणार. बाय बाय बोल. बाय बाय बोल. बाय बाय कशाला, मी येणार गावी परत. कधी येणार? मे मध्ये. ओंकार, काय नाही. काय ना, गुड नाईट. गुड नाईट. हे बोर आहेत. चला बाई, खेडच्या पुढे हा जो एक टर्न आहे ना, तो एकदम खतरनाक टर्न आहे. या एका टर्नच्या चक्करमध्ये 10 ते 15 स्पीड ब्रेकर पार करावे लागतात. मानगावच्या पुढे आलो मित्रांनो आम्ही. जरा इथे जेवायला थांबलोय. बघ इथे संस्कृती राजस्थानमध्ये जेवायला थांबलोय. आता जेवून घेऊया आणि जेवून मग निघूया. चला, भूक पण लागली. तू काय खाल्लं पण नव्हतं ना सकाळी. चलो, सगळ्यांना भूक लागली आहे, सगळे जेवायला थांबलेत. 15 मिनटं झाली ऑर्डर देऊन, पण ऑर्डर काय येत नाहीत. सगळे वैतागलेत आणि वाट बघतात आता जेवणाची. त्याला काहीच मस्त जेवण झालंय. आता निघूया, डायरेक्ट जाऊया आता घरी. आता नो हॉल्ट, काहीच नाही, डायरेक्ट घरी. नॉनव्हेज खायचं होतं, ह्यानी काही गाडी थांबवली राजस्थान हॉटेल, व्हेज खायला लागला. चला घरी जाऊन नॉनव्हेज खाऊया. आता जाऊया घरी आधी लवकर. काही जस्ट घरी पोचलो. आत्ता घरी पोचून फ्रेश झालो. 6 वाजलेत. खूप जमलो यार गाडी चालवून. इथे शिरफाडला ट्रॅफिक खूप भेटली. झालं यार, आपला शिमगा संपला, सुट्टी संपली, सगळं संपलं. मित्रांनो, आज शिवजयंती आहे तिथीनुसार. तर तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या खूप 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 शुभेच्छा. बघूया आता भूक पण लागली आहे, तर काहीतरी खाऊन घेऊया आधी. चला गाईज, आपल्या आता कामाला लागूया. शूट वगैरे थोडासा पेंडिंग होतं 2-3 दिवसापासून. आणि आता समजलं की आज संकष्टी पण आहे, तर आधी जाऊया गणपती मंदिरात आणि नंतर थोडीशी चाय पिऊया. तर असं तलप लागली आज. तर चला जाऊया मंदिरात आधी. आज संकष्टी होती तर मंदिरात गर्दी पण होती. बाप्पाचं दर्शन घेऊन इथे पुढे आलो चाय प्यायला. तर आपल्याला आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तिथीनुसार. तर इथे शस्त्र प्रदर्शन लावलं आहे. म्हणजे आपल्या शिवकालीन जे शस्त्र होते ते इथे त्यांनी प्रदर्शित केले सगळे. तर तुम्ही पण बघा शिवकालीन आपले शस्त्र. हे सगळे आपले शिवकालीन शस्त्र आहेत. हे शस्त्र
छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी सर्व लढाईत यूज केले होते. सर्व प्रकारच्या तलवारी, भाला, कट्यार, दानपट्टा, गुप्ती, बिचवा अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र आपल्याला इथे बघायला भेटली. अशा प्रकारे सुंदर असं शस्त्र प्रदर्शन आपण आज बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त. आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा पुतळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनानी हे आयोजित केली होती शिवजयंती. खूप सुंदर ही शिवजयंती यांनी साजरी केली आज. चला मित्रांनो, तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि गाईज जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे ब्लॉग अजून पुढे खूप येतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. जय शिवराय.